नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन आज हा नवीन एक ब्लॉग घेऊन येत आहे. त्यामध्ये मी तुम्हाला प्रधानमंत्री इन्शुरन्स योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन स्कीमबद्दल माहिती देत आहे. या तिन्ही स्कीम आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी जे गरीब आहेत, वर्कर लोक आहेत, जे रोजंदारीवर काम करतात, लोअर इन्कम ग्रुपवाले आहेत, त्यांच्यासाठी ही स्कीम खरंच खूप चांगली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर तुम्ही कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी. तर मंडळी, या तीन स्कीम आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने 9 मे 2015 रोजी लॉन्च केलं आहे. तर या स्कीमचा बेनिफिट असा आहे की पहिल्या ज्या दोन स्कीम आहे त्या तुम्हाला इन्शुरन्स बेनिफिट देतात आणि तिसरी जी स्कीम आहे ती पेन्शन योजना आहे. पहिली स्कीम आहे ती प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना. या स्कीममध्ये तुम्हाला 436 रुपये वार्षिक प्रीमियम बसतो आणि या स्कीममध्ये एंट्री करायचा एज लिमिट आहे मिनिमम 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम 50 या वर्षापर्यंत तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकता. आणि ही स्कीम रिन्यू होऊन 55 वर्षापर्यंत या स्कीमचा एज लिमिट आहे. पण एंट्री करायचा एज आहे मॅक्झिमम 50च आहे आणि 55व्या वर्षी ही स्कीम समाप्त होते. आणि याचा बेनिफिट असा आहे की हे लाईफ इन्शुरन्स आहे. जर एखादा व्यक्ती नॅचरल डेथ झाली तर त्याच्या वारसाला ₹2 लाख या स्कीमच्या अंतर्गत मिळतात आणि वार्षिक 436 रुपये एवढाच प्रीमियम आहे. तर ही एक चांगली स्कीम आहे. दुसरी एक स्कीम आहे ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. यामध्ये तुम्हाला वार्षिक 20 रुपयेच प्रीमियम आहे आणि जो खूपच अफोर्डेबल प्रीमियम आहे. त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट भेटतं की जर ॲक्सिडेंटल काही झालं तुम्हाला तर तुमच्या वारसाला 2 लाख रुपये भेटतात जर डेथ झालं तर ॲक्सिडेंटल. आणि जर ॲक्सिडेंटल काय पार्शियल डिसेबिलिटी झाली तर 1 लाख रुपये बेनिफिट भेटतात. त्या दोन स्कीम खरंच खूप चांगल्या स्कीम आहेत आणि जर तुमच्या घरातल्या कोणी घेतल्या नसतील, कुटुंबातल्या कोणी, तर त्यांना सजेस्ट करा आणि स्कीम घ्यायला सांगा. या दोन्ही स्कीमचं क्रायटेरिया एकच आहे की तुमच्या कुठल्या पण बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे ज्याच्यातून तुमचा प्रीमियम दरवर्षी डेबिट होणार. आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि या दरवर्षी रिन्यू होत राहतात स्कीम, त्यामुळे तुम्हाला दरवर्षी याचा प्रीमियम भरायचा आहे आणि दरवर्षी मे महिन्यामध्ये याचा प्रीमियम तुमच्या अकाउंटमधून कट होतो. तर त्याच्या आधी तुम्हाला त्या अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे आहेत. आणि जर भरला नाही गेला तर तुमचे पॉलिसी लॅप्स पण होते. त्याच्यामुळे दरवर्षी हे प्रीमियम भरायचं हे लक्षात ठेवूनच ही स्कीम चालू ठेवा, जेणेकरून ही स्कीम तुमची कंटिन्यू राहील आणि याचं योग्य ते बेनिफिट तुमच्या वारसाला पण भेटू शकेल. तर मंडळी, ह्या दोन स्कीम होत्या आपल्या इन्शुरन्स योजनेबद्दल. आता मी तिसऱ्या स्कीमबद्दल तुम्हाला माहिती देत आहे, अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना ही पेन्शन योजना आहे की जे व्यक्ती जे टॅक्स रिटर्न करत नाही त्यांच्यासाठी ही योजना खरंच खूप चांगली आहे. तर अटल पेन्शन योजना ही गरीब वर्कर्स लोकांसाठी आहे, जे इन्कम टॅक्स पे नाही करत त्यांच्यासाठी योजना आहे. आणि खरंच ही खूप चांगली योजना आहे, कारण जे लोक पेन्शनचा बेनिफिट घेऊ नाही शकत त्या लोकांसाठी ही योजना खरंच चांगली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम एंट्री एज आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 इयर्सपर्यंत जे व्यक्ती असतील ते या योजनेमध्ये म्हणजे प्रवेश घेऊ शकतात. ही योजना चालवते आपला PFRDA, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे. ते आपलं नॅशनल पेन्शन स्कीमच्या अंतर्गत ही योजना चालवते. याच्यामध्ये तुम्हाला जे पण बेनिफिट एकच आहे की तुम्हाला हे पेन्शन तुमच्या आफ्टर एज ऑफ 60 इयर्स नंतर याच्यामध्ये पेन्शन भेटत राहते. म्हणजे स्टार्टिंग 1000, 2000, 3000, 4000 ते 5000 अशा अमाऊंटमध्ये, मॅक्झिमम 5000 या अमाऊंटमध्ये तुम्हाला आफ्टर एज ऑफ 60 ही पेन्शन भेटत राहते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रीमियम आहे ते तुमची बँक तुम्हाला सांगेल किती तुम्हाला प्रीमियम भरायचं आहे. ते तुम्ही मंथली पण भरू शकतात, क्वार्टरली पण भरू शकतात किंवा हाफ इयरली पण तुमचा प्रीमियम भरू शकतात. त्याचं बेनिफिट अशा स्वरूपाचं आहे की तुम्ही मंथली
तुम्हाला ती पेन्शन जे पण सबस्क्राईब करेल ही पेन्शन अटल पेन्शन योजना, त्याला ती मंथली पेन्शन चालू होते आफ्टर एज ऑफ 60. आणि आफ्टर सपोज त्या सबस्क्रायबरची डेथ झाली तर त्याच्या वाईफला पण ती पेन्शन चालू होते. आणि त्या वाईफची पण डेथ झाल्यानंतर जी पण तुम्हाला पेन्शन अमाऊंट दिली असेल गव्हर्मेंटने, त्याच्या तुम्ही जेवढं कॉन्ट्रिब्युशन दिलं असेल ॲट द एज ऑफ 60पर्यंत, त्याचं तुम्हाला बेनिफिट मायनस करून तुमच्या वारसाला ते पैसे बाकीचे मिळाले जातात. इन केस जर तुम्ही ही पेन्शन सबस्क्राईब केली असेल, उदाहरणार्थ तर तुम्ही पेन्शन सबस्क्राईब केली असेल, तुम्ही ॲट द एज ऑफ 60 भरले आणि तुम्ही त्या पेन्शनचं बेनिफिटही घेतलं, सपोज 10 वर्ष घेतलं, आणि तुमच्या डेथनंतर तुमच्या वाईफला पण ती पेन्शन सपोज भेटली 10 वर्ष, तर तेवढं जेवढं तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन तुम्हाला भेटलं असेल आणि तुम्ही जेवढे पे केले असतील त्याची अमाऊंट मायनस होऊन कॉर्पस फंड जो असतो तो तुमच्या नॉमिनीला गव्हर्मेंट देते. तर हे बेनिफिट चांगलं आहे या पेन्शन योजनेमध्ये. सेकंड थिंग, जर सबस्क्रायबर पेन्शन अमाऊंटसाठी जे कॉन्ट्रिब्युशन देत असेल ते जर 60 इयर्सच्या आधीच त्याची जर डेथ झाली, तर सपोज 50व्या वर्षी त्याची डेथ झाली, तर त्याची स्पाऊस ती पॉलिसी कंटिन्यू करू शकते. त्याची वाईफ ती पॉलिसी कंटिन्यू करण्यासाठी त्याच्या एज ऑफ 60पर्यंत ते पैसे भरू शकते. म्हणजे हे पण एक सेकंड बेनिफिट चांगलं आहे की म्हणजे ती पॉलिसी कंटिन्यू राहील आणि त्याचं बेनिफिट आफ्टर एज ऑफ सबस्क्रायबरच्या एजच्या 60 इयर्सनंतर त्याच्या वाईफला ती पेन्शन चालू होते. तर हे 2 चांगलं बेनिफिट आहे या योजनेमध्ये. आणि मिनिमम जी पेन्शन योजना आहे ती जे पण तुम्ही कॉन्ट्रिब्युशन कराल, जर ती तुमच्या कॉन्ट्रिब्युशनच्या लिमिटमध्ये पेन्शन बसत असेल तर ती तुम्हाला पेन्शन जरूर भेटेल. पण जर त्यामध्ये जर काही डिफरन्स येत असेल तर गव्हर्मेंट ते पे करते आणि तेवढी मिनिमम पेन्शन तुम्हाला लागू होते. आणि जर तुमचं कॉन्ट्रिब्युशन हाय असेल तर ऑब्व्हियसली तुमचं पेन्शनही हाय दिलं जाते. तर हे चांगलं बेनिफिट आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जर सपोज तुम्ही पे जर करू शकत नसाल या अटल पेन्शन योजनेमध्ये, तर तुम्ही ही पॉलिसी विड्रॉ पण करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टन काय डिडक्शन होऊन तुम्हाला ती अमाऊंट परत भेटते. तर मंडळी, जे पण तुमच्या ओळखीचे असतील ज्यांनी योजना घेतली नसेल, तर कुठल्या पण गव्हर्मेंट बँकमध्ये जाऊन तुम्ही ही अटल पेन्शन योजना घेऊ शकता. जिथे ही योजना म्हणजे ज्या बँकमध्ये मिळते त्या बँकमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर म्हणजे तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आणि जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील तर, आणि काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये द्या. थँक्यू. तुमचा कोकणी चेतन.